श्री स्वामी समर्थ मंडळी, आज माझा गुरुचरित्र पारायणाचा पहिला दिवस आणि सोबतच श्रावणी पहिला सोमवार. आता त्या अगोदर ना पारच्या टिफिनला बटाट्याची चटणी केली होती, पण नंतर समजलं की नागपंचमी निमित्ताने त्यांच्या स्कूलला सुट्टी आहे. मग काय मी ग्रंथ मांडायला सुरुवात केली. सगळ्यात पहिले छान असं उंबरठा पूजन करून घेतलं होतं आणि त्यानंतर उंबरठ्याला हळदी कुंकू वाहून फुले वाहून ओवाळून घेतलं आणि ग्रंथ मांडणीसाठी लागणारं सगळं सामान जवळ घेऊन बसले होते. पारची लुडबुड अशी मध्ये मध्ये चालूच होती. सगळ्यात पहिले चौरंग मांडला. चौरंगावर छान असं पांढरा स्वच्छ कापड टाकून घेतला आणि त्यानंतर दीप प्रज्वलित करून घेतला. कारण आपण कोणत्याही शुभ कामाची सुरुवात दीप प्रज्वलित करून करत असतो. त्यानंतर बाप्पाचा राज्याभिषेक केला. बाप्पाला हळदी कुंकू वाहिलं आणि त्यांना चौरंगावर विराजमान करून घेतलं. छान असे बाप्पा विराजमान झाल्यानंतर आपल्या स्वामी महाराजांचा राज्याभिषेक करायला घेतला. जल पंचामृतने त्यांना राज्याभिषेक केला. त्यानंतर हिना अत्तर त्यांना लावून घेतलं आणि मग त्यांना पण पाटावर विराजमान केलं. सोबतच हार आणि त्यांचा मुकुट त्यांना घातला. आणि आज सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे श्रावणी सोमवारातील पहिला सोमवार होता. मग मी शिवलिंग घेतलं आणि त्याचा पण राज्याभिषेक करून घेतला. जल अमृत केलं, त्यानंतर पंचामृताने त्याचा राज्याभिषेक केला, त्याला अष्टगंध लावले आणि आज शिवामूठ तांदळाची होती तर त्यावर तांदूळ वाहून घेतलेत. बेलपत्र नसल्यामुळे त्यानंतर मी फूल वाहिले आणि फूल वाहिल्यानंतर मग मी ग्रंथाची मांडणी करून घेतली. लाल वस्त्र अंथरले आणि त्यावर ग्रंथ मांडून घेतला. ग्रंथाची पूजा करून घेतली आणि पहिल्या दिवशीचे 1 ते 9 अध्याय मी वाचून घेतलेत. चला, गुरुचरित्र पारायणाच्या दुसऱ्या दिवसासाठी उद्या भेटू. तोपर्यंत सबस्क्राईब किंवा फॉलो करायला विसरू नका.